महाडीबीटी शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर आदिवासी कन्या संगीताताई कडाळे आक्रमक. 17 जूनपासून नाशिक ते मुंबई लाँग मार्चचा इशारा. महाडीबीटी शिष्यवृत्तीच्या रखडलेल्या रकमेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून या प्रश्नावर आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नाशिक येथे विद्यार्थ्यांचा एक दिवसीय मोर्चा काढण्यात आला होता आणि यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी 2 ते 3 दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचा आरोप करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर संगीताताई कडाळे या नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या असून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन तीव्र केलेलं आहे. संगीताताई कडाळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पुढील 1 ते 2 दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा झाली नाही तर 17 जून रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँग मार्च काढण्यात येईल. आणि यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत म्हटले की हा लढा माझा वैयक्तिक नसून आदिवासी समाजातील हजारो विद्यार्थ्यांच्या हक्काचा लढा आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी शब्द दिला आहे. न्याय देणार तर देणार. आता सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या लढ्याला बळ द्यावे. महाडीबीटी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते आहे. जय आदिवासी जय जोहार. आज नाशिक आदिवासी विकास भवन या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी डीबीटीसाठी आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाची मागणी काय आहे का या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी जो डीबीटीचा पैसा आहे तो या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे ही मागणी या विद्यार्थ्यांनी ठेवली. या ठिकाणच्या प्रशासनाला आम्हाला एक करायचं आहे. तर या प्रशासनाने या विद्यार्थ्यांची मागणी जर पूर्ण केली नाही तर या प्रशासनाच्या बोकांडी आम्ही सगळे बसल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो. आम्ही फक्त एवढंच सांगू, आम्ही जास्त काही बोलणार नाही. जास्त बोलायला लागलं तर पोलिस म्हणतात हे बोलतलंय. मला बाबा भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 19 त्याच्याकरता मी कोणालाही गोळ्या लावू शकतो. त्याच्याकरता तो काही विषय नाही. आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे, आम्ही आमच्या न्यायासाठी आम्ही आमच्या रक्षणासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमचा मोर्चा देखील शांततेत चाललेला आहे. तर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आम्हाला हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही निर्णय घेण्यात यावा. अन्यथा आमचा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल आणि आमच्याकडून जर कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला जबाबदार हेच डिपार्टमेंट असेल. कालपर्यंत हे आमच्या पोरांना गुन्हे दाखल करत होते, आता आम्ही यांच्यावर देखील गुन्हे दाखल करू अशा प्रकारचा इशारा भारतीय संविधानाने फक्त त्यांनी आपण आंदोलन करायचं, आपल्यावरती गुन्हे दाखल करायचं का आमच्या मुलं या ठिकाणी उन्हात आणत बसले मग यांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तुमच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी देखील आम्ही करतो. तुम्ही अर्ध खा, आम्ही अर्ध खातो. अर्धे गुन्हे तुम्ही घ्या, अर्धे गुन्हे आम्ही घेतो. सगळ्यांना क्रांतिकारी जय जोहार. मागण्या आमच्या हक्काच्या आमच्या हक्काचे कोण म्हणताय देणार नाही, कोण म्हणताय देणार नाही. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? मुद्दा करे पुकार, बाबा करे पुकार. आदिवासी एक जुटेचा, आदिवासी एक जुटेचा. डीबीटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. डीबीटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.
हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते बिरसा मुंडा करे पुकार बोल पुकार बिरसा मुंडा करे पुकार बोल पुकार बिरसा मुंडा करे पुकार बोल पुकार डीबीटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची डीबीटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कंट्या मामा करे पुकार बोल पुकार कंट्या मामा करे पुकार बोल पुकार अरे डीबीटी आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची नाही कुणाच्या बापाची बिरसा मुंडा करे पुकार बोल पुकार कंट्या मामा करे पुकार बोल पुकार पुलिस आगे करती है पुलिस आगे करती है नहीं किसी से भीख मांगते नहीं किसी से भीक मागते नाही कुणाच्या बापाची नाही कुणाच्या बापाची मी स्वतः नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय म्हणजे ज्या ठिकाणी 5 जिल्ह्यांचे आयुक्त बसतात त्या ठिकाणी मी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्या उपोषणाच्या याच्यामध्ये तुमचा मुद्दा जो आहे डिबेटीचा तो मुद्दा मी घेतलेला आहे. तर माझ्या सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे. उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे आणि तुमचे राहिलेले डिबेटीचे पैसे जे आहे ते तुमच्याकडे जमा करून घ्यायचे आहे. कारण की आश्वासनं या आतापर्यंत आश्वासनं देत आलेले आश्वासन घेऊन आपण थकलोय. आपल्याला आश्वासनं नकोय, आपल्याला ठाम निकाल हवाय. त्यामुळे मी तर बसणार आहे तरी माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी यायचं आहे. उपोषणामध्ये सामील व्हायचं आहे आणि आपले हक्क अधिकार मिळवून घ्यायचे आहे. सर्वांना क्रांतिकारी जय आदिवासी, जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान. मी आदिवासी कन्या संगीता कडाळे. आज आपण बघतोय की नाशिक विभागीय म्हणजे आदिवासी विकास भवन या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आपण बघतो की त्यांना उन्हातानामध्ये त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी बसावं लागतं. परंतु इथलं प्रशासन एवढं निर्लज्ज प्रशासन आहे की या पोरांना, या मुलांना, या मुलींना उन्हातानामध्ये बसून ठेवलं पण तिथं एकही भाडखाऊ अधिकारी इथं येऊन बघितलेलं नाहीये की या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे. तर त्यांचा विषय जो आहे तो डीबीटीचा विषय. यांनी वर्षापासून या मुलाची डीबीटीचा जो पैसे असतात तो पैसे रखडवलेले आहे. तर त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं जे आहे की आम्हाला डीबीटी मिळाली पाहिजे. 100% मी शब्द देते या मुलांची डीबीटीचा जो विषय आहे तो मी आज इथून क्लिअर केल्याशिवाय इथून मी देखील हलणार नाही. जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी निघून देणार नाही. कारण की हे प्रत्येक वेळेस आश्वासनं देत्या, तोंडी आश्वासनं देत्या, चॉकलेट खाऊ घालत्या आणि काढून देत्या. हे दिवस गेले, आता चॉकलेट खायचे, आता चॉकलेट नाही बाप दाखवण्याचा श्राद्ध घाल हीच भूमिका आता आमची असणार आहे.